येस. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदून अकॅडमी. आपण आजच्या लेक्चरमध्ये कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागते हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके. एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स, शैक्षणिक अर्हता माहिती. तर सगळ्यात आधी जो पद आहे, येस, सगळ्यात आधी जो पद आहे तो आहे गृहव्यवस्थापाल. ओके. वस्त्रपाल, हाऊस अँड लिनेन कीपर. तर यासाठी आता ह्याचं काम काय असतं माहितीये का? रुग्णालयामध्ये जे काही बेडशीट्स असतील, ब्लँकेट, लिनेन, युनिफॉर्म यांची जी देखभाल करायची असते ना, किंवा हाऊसकीपिंगचं जे व्यवस्थापन असतं ना, ते यांना करावं लागतं. आणि यासाठी इलिजिबिलिटी काय लागते लक्षात घ्या. SSC पास हवंय तुमचं, 10वी पास असेल, ठीक आहे, किंवा तुमच्याकडे जर हाऊसकीपिंगचा अनुभव गरजेचा आहे. या दोन गोष्टी जर असतील तर तुम्हाला या पोस्टसाठी काय करता येतं, अप्लाय करता येतं. म्हणजे ज्यांचं ज्यांचं SSC झालेलं आहे आणि हाऊसकीपिंगचा अनुभव आहे त्यांनी या पोस्टला अप्लाय करू शकतात. त्यांचा पे मॅट्रिक्स पण बघा कसा आहे, 19,900 ते 63,200. पे मॅट्रिक्स 6 आहे यांचा. ओके. नेक्स्ट बघा. नेक्स्ट इज अ स्टोअर कम लिनेन कीपर. ओके. भांडार नि वस्त्रपाल. आता याचं काम काय असतं, जे हॉस्पिटल्स आहेत, स्टोअर किंवा जे काही लिनेनचा स्टॉक आहे ना, ते सांभाळणे यांचं काम असतं. आता याची इलिजिबिलिटी काय आहे? SSC लागतं. ओके. SSC लागतं. मराठी टायपिंग लागते 30. ओके. 30 मराठी टायपिंग लागते. आणि त्यानंतर तुमच्याकडे अकाउंट्समध्ये ना कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव लागतो. ओके. गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त प्रशिक्षण लागतं. या गोष्टी तुम्हाला या पोस्टसाठी लागतात. थर्ड आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, सर्कल, दॅट इज लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पोस्ट. ओके. या पोस्टची क्लासेस पण आपल्याकडे चालू आहेत. लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर्सचे टेक्निकल आणि जनरल बॅच असे दोन्हीही आपल्याकडे बॅचेस आहेत. ओके. ज्यामध्ये टेक्निकल पण कव्हर केलं जातं आणि जनरल पण कव्हर केलं जातं. सगळ्यात महत्वाचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया. यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय लागतो बघा. आता तुम्हाला LSO बनायचे, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर बनायचे. काम काय करावं लागतं तुम्हाला, जे काही सॅम्पल्स येतात त्यांची तपासणी करावी लागते. क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट जे काही असतात त्यांचं व्हेरिफिकेशन करावं लागतं. लॅबोरेटरीचं मॅनेजमेंट करावं लागतं. ओके. लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर्सला इलिजिबिलिटी काय आहे बघा. जर तुमचं BSc कशामधनं झालं असेल, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी, झुओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स याच्यामधनं जर तुमचं BSc झालं असेल आणि सोबत तुमच्याकडे DMLT असणं गरजेचं आहे. दॅट इज डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. हे असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यांना ऑप्शनल. ओके. हे दोन्ही नसतील तर या सगळ्यांना ऑप्शनल काय हवंय तुमच्याकडे, बॅचलर्स डिग्री हवी आहे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये. ओके. इन लॅबोरेटरी, किंवा BSc झालेलं पाहिजे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये. या दोन गोष्टी जर तुमच्याकडे झालेल्या असतील तर तुम्हाला या पोस्टसाठी अप्लाय करता येतं. ओके. BSc किंवा DMLT, BSc आणि DMLT किंवा BPT लॅबोरेटरी विद्यार्थी येतं अप्लाय करू शकतात. ओके. नेक्स्ट जे आहे ते आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, मलेरिया 95%, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर. ओके. आता हे जे पद आहे, मलेरिया किंवा इतर जे काही वेक्टर बॉर्न डिसीज असतात ना, त्यांचं निदान करण्यासाठी किंवा स्लाइड चेक करण्यासाठी, रिपोर्टिंगसाठी ही पोस्ट असते. ओके. LSOच्या सर्कल प्रमाणेच याचं जे आहे ते इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. याचा आणि याचा सारखाच असतो. पे मॅट्रिक्स पण बघून घ्या. 35,400 टू 1,12,400 या रेंजमध्ये दोघांचाही पे स्केल आहे. आलं लक्षामध्ये? येस. नंतरचं बघा, प्रयोगशाळा सहाय्यक, लॅबोरेटरी असिस्टंट. लॅबोरेटरी असिस्टंटसाठी काय काय लागतं बघा. लॅबोरेटरी असिस्टंट जे आहे ते लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरला सॅम्पल कलेक्ट करून देणं किंवा टेस्टिंग करणं किंवा रेकॉर्ड ठेवण्यामध्ये मदत करणं. असिस्टंट म्हणजे काय असतो, सहाय्यक असतो. तर या गोष्टीमध्ये काय करतो, हेल्प करत असतो. कोणाला? LSOला. ओके. आणि सेमच असणार आहे याचा पण इलिजिबिलिटी क्रायटेरिया. असिस्टंटसाठी काय काय लागतं बघा. BSc झालेली पाहिजे केमिस्ट्रीमध्ये मध्ये, बायोलॉजीमध्ये, बॉटनीमध्ये, झूलॉजीमध्ये, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स डिग्री यामध्ये BSc लागते. आणि DMLT पण हवं असतं. ओके. आणि या सगळ्यांना ऑप्शनल जे आहे ते काय आहे, बॅचलर्स ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी आहे. आलं लक्षामध्ये? येस. पुढचं पद बघा. पुढे आहे
एक्स रे एक्स रे टेक्निशियन, ओके, किंवा एक्स रे सायंटिफिक ऑफिसर म्हणतो आपण. यामध्ये यांचं काम येतं, जे काही पेशंट आहेत त्यांचा एक्स रे काढावा लागतो, मशीनला ऑपरेट करावं लागतं, रेडिएशनची सेफ्टी जी आहे ती मेंटेन करावी लागते. आणि यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया लागतो तुमचा, जर तुमचं BSc झालं असेल, बॅचलर झालं असेल पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफीमध्ये झालं असेल, तर तुम्हाला अप्लाय करता येतं. आणि या सगळ्याला ऑप्शनल म्हणजे काय आहे की तुमचं BSc हवंय कशामध्ये, फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्री, बायोलॉजी, PCB हवंय तुमचं, आणि सर्टिफिकेट लागतं तुम्हाला कंपल्सरी. रेडिओग्राफीचं सर्टिफिकेट असेल तुम्हाला या पोस्टसाठी अप्लाय करता येते. याचा पण पे स्केल चांगला आहे. ओके. नेक्स्ट आहे ब्लड बँक टेक्निशियन, ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर. ओके. आता हे जे पद आहे यामध्ये काय आहे, ब्लड कलेक्शन असणार, ब्लड ग्रुपिंग असणार, क्रॉस मॅचिंग असणार, ब्लड स्टोरेज असणार, हे याचं काम येतं. ओके. इलिजिबिलिटी काय असणार आहे, पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये बॅचलर डिग्री झालेली पाहिजे. ओके. किंवा किंवा काय लागतं बघा, ऑर हवं BSc आणि डिप्लोमा इन ब्लड बँक टेक्नॉलॉजी. BSc किंवा फक्त DMLT झालं असेल, ओके, BSc आणि DMLT झालं असेल तर तुम्हाला या पोस्टसाठी अप्लाय करता येतं. आलं लक्षामध्ये, ब्लड बँक टेक्निशियन, BSc आणि DMLT. नेक्स्ट आहे फार्मसी ऑफिसर. हे पण खूप इम्पॉर्टंट पोस्ट आहे, याची पण बॅच आपल्याकडे चालू आहे. टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही बॅचेस आपल्याकडे आहेत. तुम्हाला जर बॅच बद्दल काही इन्क्वायरी असेल तर नंबर आहे आपला, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ओके. आता फार्मसी ऑफिसर यांचा पण पे स्केल बघा चांगला आहे, 29,200 टू 92,300 हा यांचा पे स्केल आहे. ओके. काम काय असतं यांचं, जे हॉस्पिटल्स असतात ना तिथं जे काही मेडिसिन्स आहेत त्यांचं डिस्ट्रीब्युशन करणं, स्टॉकची मॅनेजमेंट करणं आणि प्रिस्क्रिप्शननुसार औषधं देणं, हे यांचं काम असतं. ओके. इलिजिबिलिटी काय आहे बघा, इलिजिबिलिटी आहे तुमच्याकडे फार्मसीची डिग्री पाहिजे आणि फार्मसिस्टचं रजिस्ट्रेशन हवंय. या दोन गोष्टी कंपल्सरी लागतात. ओके. आणि या सगळ्याला ऑप्शनल म्हणजे याला ऑर म्हणजे आहे तुमचं फार्मसीचा डिप्लोमा आणि फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन आणि 2 वर्षाचा अनुभव हवाय. एक तर डिग्री पाहिजे किंवा डिप्लोमा जर असेल तर कमीत कमी 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो इथे. ओके. या गोष्टी लागत असतात इथे. नेक्स्ट जे आहे ते आहे आहार तज्ज्ञ, दॅट इज डायटिशियन. ओके. डायटिशियन जे पद आहे त्या पदासाठी म्हणजे समजा एखादा पेशंट आहे, ओके, तर त्या पेशंटला जो डिसीज झालेला आहे त्या डिसीजनुसार कुठला आहार घेतला पाहिजे याचा सल्ला देतो हा डायटिशियन. आणि याची इलिजिबिलिटी आहे तुमचं फक्त BSc होम सायन्स मधनं झालं असेल देन यू कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. ओके. येस. पुढे बघा, पुढे जो आहे तो आहे ECG टेक्निशियन. ECG टेक्निशियन जो आहे त्याचं काम काय असतं, ECG मशीन वापरून, ECG मशीन कशासाठी असते, आपलं हार्ट चेक करण्यासाठी, बरोबर आहे, तर हार्टची तपासणी करण्यासाठी ECG मशीन वापरण्याचं काम असते याचं टेक्निशियनचं. आणि याचं फक्त इलिजिबिलिटी जो आहे डिप्लोमा लागतो. डिप्लोमा ऑर आहे बॅचलर्स पाहिजे, पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी कार्डिओलॉजीमध्ये पाहिजे. ओके. डिग्री आणि किंवा BSc हवंय आणि डिप्लोमा इन कार्डिओलॉजी, म्हणजे सर्टिफिकेट पण असलं तरी चालतं कार्डिओलॉजीचं, सोबत BSc कंपल्सरी लागतं. ओके. तर हे झालं ECGचं. पुढे जो पद आहे तो आहे डेंटल मेकॅनिक. ओके. तर डेंटल मेकॅनिक जे आहे दंत यांत्रिकी म्हणतो आपण त्याला, याचा पण पे स्केल चांगला आहे. यासाठी तुमचं इलिजिबिलिटी जो लागतो, डेंटल मेकॅनिकचं काम काय असतं, जे काही डेंचर्स असतील, क्राउन्स असतील, ब्रिज असतील किंवा डेंटल अप्लायन्सेस असतात ना ते तयार करणं, हे याचं काम असतं. ओके. इलिजिबिलिटी बघा 12वी पास लागते आणि गव्हर्नमेंट किंवा डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त डेंटल मेकॅनिक कोर्स पूर्ण केलेला असावा लागतो. ओके. हे आहे याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया. ज्यांचं कोर्स झालेला आहे ते विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. नेक्स्ट आहे डायलिसिस टेक्निशियन. डायलिसिस टेक्निशियन इज व्हॉट, याचं काम काय असतं, जे काही म्हणजे काही पेशंट असतात त्यांची किडनी व्यवस्थित काम करत नाही, बरोबर आहे, तर त्यांना डायलिसिसची प्रक्रिया करावी लागते, तर ती मशीन ऑपरेट करणं, त्या पेशंटवर लक्ष ठेवणं, हे डायलिसिस टेक्निशियनचं काम असतं.
आलं लक्षामध्ये? तुमचं BSc झालं असेल, DMLT तर सगळीकडेच लागतं, DMLT इम्पॉर्टंटच आहे, आणि BSc PCB मधनं झालं असेल तर तुम्हाला अप्लाय करता येतं. ओके, नेक्स्ट, हे पण पोस्ट खूप इम्पॉर्टंट आहे, दॅट इज स्टाफ नर्स. ओके, गव्हर्नमेंट कोटा जो आहे तो 50% आहे. पे मॅट्रिक्स बघा, 35,400 टू 1,12,400. ओके, याच्यामध्ये काय, पेशंटचं जे काही आहे ते सगळं करणं, औषध देणं, सेवा करणं आणि डॉक्टरांना हेल्प करणं, इमर्जन्सी केअर देणं, हे सगळं स्टाफ नर्सचं काम असतं. आता यासाठी काय लागतं, GNM लागतं. ओके, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, GNM लागतं. GNM कंपल्सरी आहे इथं. आलं लक्षामध्ये? आणि कोणी जर डिस्टन्स एज्युकेशन मधून नर्सिंग केली असेल तर ती ग्राह्य धरली जात नाही. ओके, त्यामुळं गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमधूनच तुमचं GNM कंपल्सरी पाहिजे, जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी डिप्लोमा. ओके, नेक्स्ट आहे प्रायव्हेट कोटाचं. अधिपरिचारिका, स्टाफ नर्स, प्रायव्हेट 50%. ओके, प्रायव्हेट कोटा. गव्हर्नमेंट स्टाफ नर्स प्रमाणेच याचं पण इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो, GNM कंपल्सरी असतं. ओके, किंवा आपण म्हणू शकतो की बेसिक BSc नर्सिंगची डिग्री असेल तरीही तुम्हाला अप्लाय करता येतं. नेक्स्ट आहे, इथं पण डिस्टन्स व्हायला लागत नाही. ओके, म्हणजे कन्सिडर करत नाहीत. नेक्स्ट आहे टेलिफोन ऑपरेटर. टेलिफोन ऑपरेटर आहे म्हणजे काय, हॉस्पिटल्स आहे तिथले फोन कॉल्स हँडल करतो. 10वी पास झाली असेल तरीही तुम्हाला अप्लाय करता येतं. फक्त 10वीवरती पोस्ट आहे ही. पे स्केल बघा, 21,700 ते 69,100. ओके, हा पे स्केल आहे. फक्त मराठी, हिंदी आणि इंग्लिश ह्या तिन्ही भाषा व्यवस्थित बोलता आल्या पाहिजे. आलं लक्षामध्ये? येस, पुढे बघा, पुढे आहे ड्रायव्हर, वाहन चालक, यांचा पण पे मॅट्रिक्स चांगला आहे. जे काही ॲम्ब्युलन्स वगैरे असतात ना, किंवा शासकीय वाहने असतील तर ते चालवण्याचं काम असतं ड्रायव्हरचं. इलिजिबिलिटी 10वी पास लागतो, ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे आणि कमीत कमी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. ओके, आणि छोट्या मोठ्या दुरुस्तीचं काम पण करता आलं पाहिजे, म्हणजे काही टेक्निकल इश्यू आला व्हेकलमध्ये तर तो पण सॉल्व्ह करता आला पाहिजे. ओके, ड्रायव्हिंग रेकॉर्ड जो आहे ना तो चांगला असावा लागतो यासाठी. नेक्स्ट जे आहे ते आहे शिंपी, टेलर. याचं काम काय असणार आहे, जे काही हॉस्पिटलचे युनिफॉर्म्स असतात, बेडशीट असतात, कर्टन्स असतात, हे शिवणं याचं काम असतं. ओके, एलिजिबिलिटी काय असणार आहे, SSC लागणार आहे, टेलरिंग अँड कटिंग सर्टिफिकेट लागतं. नळ कारागीर, प्लंबर, यासाठी काय लागतं, कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव हवा. ओके, साक्षर असावा, आर लिटरेट असावेत. ओके, 2 वर्षाचा अनुभव असावा आणि प्लंबर कोर्स सर्टिफिकेट असल्यावर तर प्रेफरन्स दिलं जातं. कारपेंटर, सुतार, हॉस्पिटलमधले फर्निचर असतील, कारपेंटर आपलं कपबोर्ड्स असतील, डोअर्स असतील, ते करण्याचं काम असतं याचं. ओके, ITIचा डिप्लोमा असला तरी बस आहे. नेक्स्ट जो आहे तो आहे नेत्रचिकित्सा अधिकारी. आता हे जो आहे यासाठी याचं काम ऑब्विसली काय असणार आहे, डोळ्याची तपासणी करणं, विजन टेस्ट घेणं. ओके, इलिजिबिलिटी जर डिग्री झाली असेल ऑप्टोमेट्रीमध्ये डिग्री झाली असेल किंवा क्लिनिकल ऑप्टोमेट्रीमध्ये झाली असेल तर यासाठी अप्लाय करता येतं. पे स्केल पण चांगला आहे. आता नेक्स्ट जे बघा, नेक्स्ट पद काय आहे, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, सायकेट्रिक सोशल वर्कर. ओके, आता म्हणजे ही पोस्ट जी आहे ना, मानसिक आजार असलेल्या जे काही पेशंट असतात ना त्यांच्यासोबत काम करण्यासाठी असते ही. ठीक आहे, म्हणजे पेशंट आणि त्यांची जी फॅमिली आहे त्यांना सांभाळणं किंवा त्यांना हेल्प करणं किंवा डॉक्टरांसोबत कम्युनिकेट करणं, त्यासाठी ही पोस्ट असते. आणि यासाठी 2 वर्षाचा फुल टाइम MSW लागतो, म्हणजे मेडिकल अँड सायकेट्रिक सोशल वर्क स्पेशलायझेशन लागतं. ओके, किंवा मास्टर्स ऑफ सोशल वर्क कंपल्सरी आहे इथं. नंतर आहे फिजिओथेरपिस्ट. फिजिओथेरपिस्ट पण खूप इम्पॉर्टंट पोस्ट आहे. एखादा ॲक्सिडेंट झाला असेल, फ्रॅक्चर झालं असेल किंवा एखादी ऑपरेशन झालं असेल तर व्यायाम करून घेतलं जातं. फिजिओथेरपिस्ट व्यायाम करून घेतो, बरोबर आहे. तर यासाठी डिप्लोमा लागतो फिजिओथेरपीचा आणि सोबत तुमचं 12वी झालेलं पाहिजे. या 2 गोष्टी प्रेफरन्स असतात. ओके, पुढे बघा, पुढे आहे ऑक्युपेशनल थेरपिस्ट. ऑक्युपेशनल थेरपिस्ट काय असतं, याचं काम काय असतं की जे पेशंट आहेत त्यांचं रोजचं रुटीनचं काम जे आहे
ते व्यवस्थित करतायत का? म्हणजे काय म्हणू शकतो आपण, रुग्णांना दैनंदिन कामे पुन्हा करता यावीत यासाठी विशेष प्रशिक्षण देतो हा. म्हणजे हाताची हालचाल व्यवस्थित होतीये का, किंवा वस्तू पकडता येत आहेत का, स्वतःचे काम स्वतः करतायत का, यासाठी असतं ते. ओके. यासाठी डिग्री लागते. ऑक्युपेशनल थेरपी मधून डिग्री कंपल्सरी लागते. पुढे बघा, कॉन्सिलर. कॉन्सिलर काय असतं? आता काही मानसिक तणाव असेल, ओके, एखादं व्यसन असेल, तर त्यावेळेस हे मार्गदर्शन करण्याचं काम करतं. यासाठी मास्टर्स डिग्री लागते क्लिनिकल सायकोलॉजी मधनं. आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थचा कॉन्सिलरचा सर्टिफिकेट कोर्स पण कम्प्लीट लागतो. आणि कमीत कमी 5 इयर्सचा एक्सपिरियन्स लागतो यासाठी. आलं लक्षामध्ये? येस. नेक्स्ट पद बघा, केमिकल असिस्टंट. हे पण पद खूप छान आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि यासाठी तुमचा पे मॅट्रिक्स पण चांगला आहे. ओके. ES13चा आहे. लॅबोरेटरीमध्ये जे काही केमिकल टेस्ट होतात ना, तर त्याचे रिएजंट तयार करणं किंवा बायोकेमिस्ट्रीची टेस्टिंग करणं, त्यामध्ये हेल्प करतं. इलिजिबिलिटी जी आहे ना, जर तुमचं MSc बायोकेमिस्ट्री झालं असेल, ओके, MSc बायोकेमिस्ट्री झालं असेल किंवा BSc केमिस्ट्री झालं असेल, तर तुम्हाला या पोस्टसाठी अप्लाय करता येतं. आलं लक्षामध्ये? येस. नेक्स्ट पोस्ट बघा, दॅट इज बॅक्टेरिओलॉजिस्ट, लॅबोरेटरी टेक्निशियन. ही पण पोस्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, आणि याचे पण क्लासेस आपल्याकडे चालू आहेत बॅक्टेरिओलॉजिस्टचे. तुमचं जर MSc किंवा BSc मायक्रोबायोलॉजीमधनं झालं असेल, तर तुम्हाला या पोस्टसाठी अप्लाय करता येतं. ओके. काम काय असतं? बॅक्टेरिया असतील, फंगस असतील किंवा बाकी मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांची टेस्टिंग करावी लागते. कल्चरचं आयडेंटिफिकेशन करणं, अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट, या सगळ्या यामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. ओके. नेक्स्ट आहे नॉन मेडिकल असिस्टंट. नॉन मेडिकल असिस्टंट काय असणार आहे? नॉन मेडिकल असिस्टंट काय असतो? म्हणजे समजा लिप्रोसी असेल, तर लिप्रोसीवर कंट्रोल ठेवण्याचं काम जे आहे ना, ते याचं असतं. ओके. 10वी पास लागते आणि लिप्रोसीची ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेला असावा लागतो. लिप्रोसी म्हणजे काय असतं? कुष्ठरोग. ओके. येस. नेक्स्ट बघा, वॉर्डन. वॉर्डनचं काम काय असणार आहे? जे काही शासकीय वसतिगृह असतात किंवा निवासस्थान असतात ना, त्यांचे व्यवस्थापन चेक करावं लागतं यांना. BSc इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये येते. आर्ट्स किंवा सायन्स पदवी चालते इथं. ओके. नेक्स्ट आहे रेकॉर्ड कीपर. जे काही हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड्स असतील, फायली असतील, त्यांना मॅनेजमेंट त्यांची व्यवस्थित ठेवणं हे काम येतं. कुठल्याही शाखेमध्ये ग्रॅज्युएशन असेल तरी या पोस्टसाठी अप्लाय करता येतं. येस. नेक्स्ट आहे हेल्थ सुपरवायझर. हे पण इम्पॉर्टंट पोस्ट आहे. आरोग्य विभागामध्ये फील्ड स्टाफचं मार्गदर्शन करण्याचं काम असतं. म्हणजे स्वच्छतेच्या मोहीम ठेवणं किंवा सार्वजनिक आरोग्याचे कार्यक्रम करणं, रोग नियंत्रण कार्यक्रमाचं पर्यवेक्षण करणं, हे यामध्ये येतं. BSc डिग्री पाहिजे आणि MPHW ची बेसिक ट्रेनिंग पाहिजे, किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झाला असेल तर या पोस्टसाठी काय करता येतं? अप्लाय करता येत असतं. ओके. BSc वरती हा कोर्स कंपल्सरी लागतो. ओके. येस. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आहे? इलेक्ट्रिशियन ट्रान्सपोर्ट. इलेक्ट्रिशियन ट्रान्सपोर्ट या पोस्ट, हा जो याचं जे काम असतं ना, इलेक्ट्रिकल सिस्टीम्स असतील, बॅटरी असतील, वायरिंग, ओके, स्टार्टर, अल्टरनेटर, हे चेक करणं काम असतं याचं. इलिजिबिलिटी काय असणार आहे? 10वी पास गरजेचं आहे आणि ITI झालेला असायला हवा. ओके. आणि NCTBT एक परीक्षा असते, ती उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. किमान 5 वर्षाचा अनुभव लागतो यासाठी. ओके. आणि कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं असतं. नंतर आहे कुशल कारागीर, स्किल्ड आर्टिसन. हा यासाठी 10वी पाहिजे, ITI पण चालतो आणि 5 वर्षाचा अनुभव चालतो. पुढे आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट. सिनियर टेक्निकल असिस्टंट जे काही वर्कशॉप होतात ना, त्यांच्यावर त्यांना चेक करणं वगैरे काम असतं. 10वी लागते आणि डिप्लोमा लागतो मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंग मध्ये, आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी लागतं. नेक्स्ट आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट. हा सिनियर टेक्निकल असिस्टंटला हेल्प करतो. ओके.
SSC असेल, ITI असेल, 5 वर्षाचा अनुभव आणि ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी आहे. नेक्स्ट काय आहे? टेक्निशियन. ओके, HEMR, हॉस्पिटल इक्विपमेंट मेंटेनन्स अँड रिपेअर. तर जे काही मशीन्स असतात, ECG असू द्या, एक्सरे मशीन असू द्या, व्हेंटिलेटर, मॉनिटर, या सगळ्या इक्विपमेंटची देखभाल करणं याचं काम असतं. SSC झालेली पाहिजे आणि डिप्लोमा झालेला पाहिजे बायोमेडिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये, आणि ॲटलिस्ट 2 वर्षाचा अनुभव लागतो. आलं लक्षामध्ये? नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट. ज्युनियर टेक्निकल हे HEMR आहे. हा जो आहे तो बायोमेडिकल इंजिनियर किंवा सिनियर टेक्निशियनच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. ओके, SSC पाहिजे आणि बायोमेडिकल डिप्लोमा पाहिजे आणि 1 वर्षाचा अनुभव लागतो. पुढे बघा, डेंटल हायजिनिस्ट. यासाठी HSC लागते तुमची, हायर सेकंडरी सर्टिफिकेट, आणि डेंटल हायजिनिस्टची एक्झामिनेशन पास झालेला हवा. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर जो आहे, यासाठी काय काय लागते? BSc लागते, मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये BSc झालेलं हवं, किंवा BCom पण झालेलं असेल तरी चालतं, किंवा BA पण झालेलं असेल तरीही चालतं. ओके, नेक्स्ट आहे कार्यदर्शक, फोरमॅन. याचं काम काय असतं? वर्कशॉपमध्ये जे काही मेकॅनिकल काम आहे त्यांचं नियोजन, देखरेख करणं. यासाठी पण SSC लागते. डिप्लोमा इन मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंग, 2 वर्षाचा अनुभव लागतो आणि ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी लागतं. नेक्स्ट जो आहे तो आहे सर्व्हिस इंजिनियर. ओके, सर्व्हिस इंजिनियरचं दुरुस्तीचं काम असतं. 10वी लागते, सेम डिप्लोमा लागतो, 3 वर्षाचा अनुभव लागतो. ओके, पुढे बघा, पुढे काय आहे? सिनियर सिक्युरिटी असिस्टंट. सिनियर सिक्युरिटी असिस्टंटचं काम काय असणार आहे? या पदावर जे काही कर्मचारी असतात ना, त्यांची जबाबदारी असते की फायर सेफ्टीची काळजी घेणं, किंवा सिक्युरिटी स्टाफ आहे त्यांची काळजी घेणं. 10वी झालेली पाहिजे आणि इंडस्ट्रीयल सिक्युरिटी कोर्सचं प्रमाणपत्र लागतं. ओके, फायर फायटिंग आणि इंडस्ट्रीयल सिक्युरिटीचं ज्ञान हवं, आणि 5 वर्षाचा अनुभव हवा लागतो इथे. नंतर आहे मेडिकल सोशल वर्कर. मेडिकल सोशल वर्कर 2 वर्षाचा फुल टाइम MSW लागतं. ओके, MSW पूर्ण केलेला विद्यार्थी अप्लाय करू शकतो. नेक्स्ट बघा, हायर ग्रेड स्टेनो. हायर ग्रेड स्टेनो जे आहे दॅट इज स्टेनोग्राफर, बरोबर आहे. म्हणजे SSC किंवा शॉर्ट हँड 120 WPM किंवा इंग्लिश टायपिंग हवी आहे 40 WPM, मराठी टायपिंग 30 WPM हवी आहे, तर अप्लाय करता येतं. नेक्स्ट आहे लोअर ग्रेड. ओके, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर. SSC पाहिजे, शॉर्ट हँड 100 WPM पाहिजे, वर्ड पर मिनिट, आणि इंग्लिश टायपिंग पण 40 पाहिजे. ओके, नंतर आहे स्टिनोटायपिस्ट. स्टिनोसाठी पण SSC सेम लागतं, शॉर्ट हँड 80 आणि इंग्लिश टायपिंग 40 किंवा मराठी टायपिंग 30 पण चालते. नंतर आहे एक्सरे असिस्टंट. एक्सरे असिस्टंटसाठी बॅचलर्स ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी लागते. ओके, नंतर आहे हिस्टोपॅथी टेक्निशियन. ओके, ECG टेक्निशियन पण एक आहे, इथे राहिलं होतं. ECG टेक्निशियनसाठी न्यूरोलॉजीमध्ये बॅचलर डिग्री झाली असेल तर अप्लाय करता येते, किंवा BCG झाला असेल आणि EEGचा किंवा न्यूरोलॉजीचं डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट असेल ना तर अप्लाय करता येतं. हिस्टोपॅथॉलॉजी जो आहे त्यासाठी BSc पाहिजे आणि सर्टिफिकेट पाहिजे हिस्टोपॅथोमध्ये, किंवा बॅचलर डिग्री पण चालते, पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन हिस्टोपॅथॉलॉजी. बायोप्सी असेल किंवा टिश्यू सॅम्पलची प्रोसेसिंग करायची असेल, स्लाइड तयार करायचे असतील तर हे काम करतं. ओके, येस. नेक्स्ट आहे आरोग्य निरीक्षक, हेल्थ इन्स्पेक्टर. BSc डिग्री आणि MPHW ची बेसिक ट्रेनिंग लागते, आणि शासन मान्य सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स इथे कंपल्सरी लागतो. ओके, येस. काम काय असणार आहे याचं? सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता या गोष्टी मेंटेन करण्याचं काम असतं. पुढे आहे लायब्रेरियन. लायब्रेरियनसाठी सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा लागतो लायब्ररी सायन्समधनं. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे इलेक्ट्रिशियन. इलेक्ट्रिशियनसाठी काय काय लागणार आहे? डिप्लोमा लागतो.
इन इलेक्ट्रिकल ट्रेड्स अँड एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं. ओके, 10वी लागते कंपल्सरी. ओटी टेक्निशियन, सॉरी ऑपरेशन थिएटर असिस्टंट, ओटी असिस्टंट हा असतो 10वी वरती आहे ही पोस्ट पण. ओके, ऑपरेशन थिएटर तयार करणं, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट ठेवणं, स्टराईल ठेवणं काम असतं. ओके, पेशंटला ऑपरेशनसाठी रेडी करणं, हे याचं काम येतं. मोल्ड रूम टेक्निशियन, आता हे जे आहे कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये संबंधित आहे जास्त. रेडिओग्राफी टेक्निशियन. ओके, बॅचलर्स ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी झालं असेल तर अप्लाय करता येतं, किंवा BSc हवी आहे PCB मधनं, आणि डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट लागतं रेडिओग्राफीचं. येस. नेक्स्ट जे आहे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, MPW मेल. याचं काम काय असतं? फील्ड पोस्ट आहे ही, म्हणजे गावोगावी आरोग्याची सेवा देणं, लसीकरण करणं. ओके, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या रोगांवर नियंत्रण ठेवणं यांचं काम असतं. 12वी झाली असेल, 12वी लागते सायन्समधनं, आणि MPW बेसिक ट्रेनिंग कोर्स लागतो, आणि शासनमान्य सॅनिटरी इन्स्पेक्टर लागतं. 12वी आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरवर MPW साठी अप्लाय करता येतं. अँड लास्ट वन इज अ ज्युनियर ओव्हरसीर. ओके, हा जो आहे कनिष्ठ अवेक्षक, याचं काम असतं जे काही हॉस्पिटल्स आहेत त्याची जी बिल्डिंग आहे ती स्वच्छ आहे का, आणि त्यानंतर त्याची दुरुस्ती किंवा त्याच्या विविध कामांवरती देखरेख ठेवतं. SSC झालं असेल, इंग्रजी विषय यायला पाहिजे, आणि त्यानंतर ठराविक एक शारीरिक पात्रता असते, हाईट आणि चेस्टची मेजरमेंट, त्या गोष्टी असतील तर तो अप्लाय करू शकतो. ओके, तर हे झालं आपलं टोटल जे पद आहेत ते 55 पद आहेत. ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओ सोबत आपण आरोग्य विभाग भरतीमधील सर्व 55 पदांची इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिलेला आहे. पदांचं नाव काय आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना कुठे अर्ज करता येतो, याची संपूर्ण माहिती आपण इथे जाणून घेतलेली आहे. ओके, तर आता तुम्ही तुमचं शिक्षण कोणत्या पोस्टशी जुळतं हे सहज ओळखू शकता, आणि अर्ज करताना कोणताही गोंधळ करून घ्यायचा नाहीये, आणि डायरेक्टली तुम्ही अर्ज करू शकता. ओके, जर अजून अजून पण कोणाला काही शंका असेल कुठल्या पोस्टबद्दल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ओके, आणि अशाच आरोग्य विभाग, DMER, NHM, MPSC किंवा इतर सरकारी भरती संबंध अचूक मार्गदर्शनासाठी आपल्या इंदुना अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.